भोकरदन तालुक्यातील खापरखेडा गावात जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखलमय रस्त्यावरून प्रवास करून चिखल तुडवत जावं लागत असून दरम्यान लोकप्रतिनिधी प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे। तात्काळ या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी गावकरी व पालक करत आहेत। नसता आंदोलन करण्याचा इशारा देखील येथील गावकऱ्यांनी दिला आहे। जय शिवराय। खापरखेडा ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी हा रस्ता जातो। आणि दुसरी गोष्ट नळणी ते खापरखेडा या ठिकाणी हा रस्ता जोडलेला असून सुद्धा प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा पुढाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळेस सांगितलं की मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होतो। या ठिकाणी आता सध्या 2 दिवसापासून पाऊस थांबलेला आहे, तरी पण सुद्धा एवढे गड्डे पडलेले आहे, इथलं पाणी तुंबेलं आहे, तरी पोरं या पाण्यातून जातात। या मुलांचे खूप हाल होतात। आणि पाऊस जर चालू असला तर अक्षरशः या रस्त्याने गाडी सुद्धा जात नाही। आणि माझी प्रशासनाला विनंती आहे, जर तुम्ही हा रस्ता लवकरात लवकर मुलांना शाळेत जाण्यासाठी क्लिअर करून दिला नाही तर या ठिकाणी गावाच्या वतीनं किंवा आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा मी या ठिकाणी देतो। सोडलं नाही तर मुलांना या ठिकाणी शाळेत जाता येत नाही। शाळा जवळपास 2-2.5 किलोमीटर अंतरावर आहे। गारणामध्ये शाळा आहे, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर सुद्धा आहे। या ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, सर्वांना या ठिकाणी वारंवार गावाच्या वतीनं विनंती केलेली आहे, पण या ठिकाणी कोणत्याही पुढाऱ्यानं कोणत्याही अधिकाऱ्यानं या ठिकाणी आमच्या गावाची दखल घेतलेली नाही आहे। जर समजा येणाऱ्या काळामध्ये शाळा या मुलांच्या भविष्यासाठी किंवा मुलांच्या जाण्यासाठी रस्ता जर क्लिअर झाला नाही तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही उपोषणाचं या ठिकाणी हत्यार उपटल्याशिवाय राहणार नाही, एवढी प्रशासनाला या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, जाहीर या ठिकाणी विनंती करतो। जर